श्रोत्यो, पूर्वापार आपल्या स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक पदार्थ, त्याचप्रमाणे औषधांमध्ये वापरला जाणारा पदार्थ म्हणजे कढीपत्ता, ज्याला इंग्लिशमध्ये करी लिव्हज असं देखील म्हणतात आणि हिंदीमध्ये मिठा नीम असं म्हणतात, ज्याचं सायंटिफिक नाव आहे मोराया कोनेगी. ह्याच कढीपत्त्याच्या फायद्यांविषयी, त्याच्या गुणधर्माविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आपण हे देखील जाणून घेणार आहोत की कढीपत्ता किती प्रमाणामध्ये खावा आणि तो तुम्ही कशा प्रकारे खाऊ शकता. सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की हा जो कढीपत्ता आहे याचे फायदे नेमके कोणते आहेत. श्रोत्यो, कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट, बीटा कॅरोटेनी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन डी हे खूप मोठ्या प्रमाणावर आढळतात. आता हे जे अँटीऑक्सिडंट असतात हे डिजनरेशन कमी करण्याचं काम करतात. म्हणजे रुमॅटॉइड अर्थरायटिस किंवा अर्थरायटिससारखी किंवा संधिवातासारखी जी समस्या असते ह्या पेशंटमध्ये कढीपत्ता हा अतिशय उपयुक्त ठरतो. त्याचप्रमाणे हे जे अँटीऑक्सिडंट असतात हे अँटी एजिंगचं देखील काम करतात. दुसरा घटक तो म्हणजे बीटा कॅरोटिन. बीटा कॅरोटिन हा तोच घटक आहे जो गाजरांमध्ये आपल्याला पाहायला भेटतो आणि ज्याच्यामुळे आपण म्हणतो की गाजर हे आपल्या डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. आता हा जो बीटा कॅरोटीन आहे हा कढीपत्त्यामध्ये देखील आपल्याला पाहायला भेटतो, त्यामुळे कढीपत्ता देखील आपल्या डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे हे जे अँटीऑक्सिडंट असतात आणि व्हिटॅमिन सी जे असतं हे आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवायला मदत करतं. कढीपत्त्यामध्ये काही अल्कलॉइड्स आपल्याला आढळतात, त्यातला एक अल्कलॉइड आहे तो म्हणजे कार्बॅझॉल अल्कलॉइड. आता हा जो कार्बॅझॉल अल्कलॉइड असतो हा आपल्या इंटेस्टाईनसाठी, आपल्या GI ट्रॅकसाठी म्हणजे आपल्या पचन संस्थेसाठी अतिशय उपयुक्त आहे. आपल्या पचन संस्थेला प्रोटेक्ट करण्याचं काम हा अल्कलॉइड करत असतो. त्याचप्रमाणे आपली जी पचन संस्था असते ह्याला सुधारण्याचं काम देखील करत असतो. आपले जे इंटेस्टाईन असतात म्हणजे जे आतडे असतात त्यांना एक प्रकारचं संरक्षण ह्या अल्कलॉइडमुळे भेटतं, जो की आपल्याला कढीपत्त्यामध्ये आढळतो. आता हा जो कार्बॅझॉल अल्कलॉइड आहे ह्याच्यामुळे बरेचसे फायदे आपल्याला पाहायला भेटतात, जसं की उलटी किंवा जुलाब म्हणजे नॉशिया, वॉमिटिंग म्हणजे मळमळ जर होत असेल किंवा काही लोकांना बघा मळमळ होते आणि उलटी झाल्यासारखं वाटतं, कधी कधी उलटी होते, कधी कधी होत नाही, परंतु मळमळ होत असते, अशा लोकांसाठी हा जो कढीपत्ता आहे हा अतिशय उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे लूज मोशन म्हणजे जुलाब जर होत असतील किंवा कॉन्स्टिपेशन म्हणजे पोट साफ न होण्याची जी समस्या असेल, ह्या ज्या दोन विरुद्ध समस्या आहेत या दोन्ही समस्यांमध्ये कढीपत्ता अतिशय उपयुक्त ठरतो. त्याचप्रमाणे तुम्हाला जर भूक लागत नसेल तर त्यासाठी देखील कढीपत्ता अतिशय उपयुक्त आहे. तुम्ही जर कढीपत्ता खाल्ला तर तुमची जी भूक न लागण्याची समस्या आहे ही देखील दूर होईल. त्याचप्रमाणे हे जे कार्बॅझॉल अल्कलॉइड आहे हे अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटीऑक्सिडंटचं काम करतं. अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणजे सूज कमी करण्याचं काम करतं, त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट काम करतं म्हणजे आपल्या बॉडीला डिटॉक्सिफाय करण्याचं काम करतं. आपलं जे लिव्हर असतं त्याला डिटॉक्सिफाय करण्याचं काम हे अल्कलॉइड करत असतं. त्याचप्रमाणे आपल्या बॉडीमधले जे LDL म्हणजे जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ह्या बॅड कोलेस्ट्रॉलला कमी करण्याचं काम हे जे अल्कलॉइड असतं हे करत असतं. त्याचप्रमाणे जे कोलेस्ट्रॉल असतं ह्या कोलेस्ट्रॉलचं ज्या वेळेला ऑक्सिडेशन होतं त्यावेळेला ते जे कोलेस्ट्रॉल असतं हे आर्टरीजमध्ये जमा व्हायला सुरुवात होत असते. आता हा जो कढीपत्ता आहे हा हार्टसाठी अत्यंत उपयुक्त आहे. याचं कारण असं की मी आत्ता तुम्हाला सांगितलं कढीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात. आता हे अँटीऑक्सिडंट कोलेस्ट्रॉलचं ऑक्सिडेशन होऊ देत नाही आणि त्यामुळे काय होतं की जो ब्लॉकेजचा धोका असतो हा कमी होतो आणि ब्लॉकेजचा धोका कमी झाल्यावर हार्टचं जे समस्या असतात त्यांचा धोका सुद्धा आपल्याला कमी होतो. त्याचप्रमाणे हा जो कढीपत्ता असतो हा HDL म्हणजे जे गुड कोलेस्ट्रॉल असतं हे वाढवायला मदत करतं आणि जे LDL आहे म्हणजे जे बॅड कोलेस्ट्रॉल असतं ह्याला कमी करायला देखील मदत करतं. आता कढीपत्ता डायबेटीसच्या पेशंटमध्ये देखील अत्यंत उपयुक्त आहे, कारण कढीपत्ता काय करतो, कढीपत्ता इन्सुलिनच्या प्रोडक्शनला मदत करतो. कढीपत्ता इन्सुलिनच्या प्रोडक्शनला कसं मदत करतो, त्यामुळे काय होतं की एक अँटी हायपरग्लायसेमिक इफेक्ट आपल्याला झालेला दिसून येतो. अँटी हायपरग्लायसेमिक इफेक्ट म्हणजे काय, तर तुमच्या रक्तातली जी साखर असते ही नियंत्रणात यायला लागते, त्याचं प्रमाण जे असतं हे कमी होतं. कढीपत्त्यामध्ये आयर्न आणि फॉलिक ॲसिड देखील मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यामुळे तुम्हाला जर ॲनिमियासारखी समस्या असेल म्हणजे तुमच्यामध्ये रक्ताची जर कमतरता असेल आणि जर तुम्ही कढीपत्ता खाल्ला तर तुम्हाला त्याचा फायदा दिसून येईल. त्याचप्रमाणे जे सर्दी खोकल्यासारखी जी समस्या असते म्हणजे ज्याच्यामध्ये कंजेशन आपल्या छातीमध्ये आणि आपल्या नाकामध्ये कंजेशन झालेलं असतं, यासारख्या समस्येसाठी देखील कढीपत्ता हा अत्यंत उपयुक्त ठरतो. आता हा जो कढीपत्ता असतो ह्याच्यामध्ये किम्फेरॉल नावाचा एक घटक असतो. आता हा जो किम्फेरॉल
घटक असतो हा डिकन्जेशनचं काम करतो, त्याचप्रमाणे अँटी इन्फ्लॅमेटरीचं देखील काम करतो. त्यामुळे ज्या वेळेला आपल्याला सर्दी खोकला झालेलं असतं, ज्यावेळेला तिथे इन्फ्लॅमेशन झालेलं असतं, इन्फेक्शन झालेलं असतं, कंजेशन झालेलं असतं, म्हणजे एक प्रकारचा जो जडपणा झालेला असतो, जो जडपणा जाणवत असतो, हा कमी करण्यासाठी हा जो कढीपत्ता असतो हा आपल्याला मदत करत असतो. त्याचप्रमाणे ज्यांना स्किनच्या समस्या असतात, वारंवार स्किनचं इन्फेक्शन होतं, स्किनवरती रॅशेस येतात, स्किनवरती जळजळ होते, अशा रुग्णांसाठी देखील कढीपत्ता अतिशय उपयुक्त आहे. कढीपत्त्याची पानं जर तुम्ही सुकवून ती पानं वाटून घ्यायची, ती पानं सुकवून त्याची पावडर बनवायची, अगदी बारीक पावडर बनवायची, आणि ही जी पावडर असते ही गाळून घेऊन त्याच्यामध्ये जर मुलतानी माती टाकली आणि गुलाबजल जर तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स केलं आणि हा पॅक जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावला तर तुम्हाला त्याचा फरक दिसून येईल. त्याचबरोबर केसांच्या समस्येसाठी देखील कढीपत्ता हा अतिशय उपयुक्त आहे. कढीपत्ता तुमच्या केसांना एक प्रकारची शायनिंग देतो, केस तुटण्याची समस्या कमी करतो, त्याचप्रमाणे केसांमध्ये कोंडा जो असेल तर तो देखील कमी करायला मदत करतो. हेअर फॉलिकल्स जे असतात किंवा केसांचे जे मुळं असतात, हेअर रूट्स जे असतात, त्यांना मजबूत करण्याचं काम देखील हा कढीपत्ता करत असतो. आता कढीपत्त्याची जी पानं असतात, तुम्हाला जर ताजी पानं भेटत असतील तर ती अतिशय चांगली राहतील. ती पानं तुम्ही घ्यायची आहेत आणि ती पानं खोबरेल तेलामध्ये टाकून ते उकळवायचं आहे. आता हे तेल कधीपर्यंत उकळवायचं? जोपर्यंत ती कढीपत्त्याची पानं काळी होत नाहीत तोपर्यंत हे तेल उकळवायचं, आणि ते उकळवल्यानंतर ते थोड्या वेळ गार करत ठेवायचं, आणि त्यानंतर ते जे तेल आहे हे गाळून घ्यायचं. ते गार झाल्यानंतर किंवा कोंबट जेवढं तुम्हाला सहन होतं तेवढ्या प्रमाणामध्ये ते कोंबट किंवा गार करून घ्यायचं, आणि हे तेल जर तुम्ही केसांना लावलं तर तुम्हाला त्याचा फायदा दिसून येईल. आता केसांचं आणि त्वचेतच मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कढीपत्ता कशा प्रकारे वापरू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही कढीपत्ता कशा प्रकारे वापरू शकता, तर तुम्ही तुमचं जे नेहमीचं जेवण असतं त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे उपमा असेल, पोहे असेल, इतर काही पदार्थ असतील, ह्याच्यामध्ये तुम्ही कढीपत्ता टाकू शकता. त्याचप्रमाणे कढीपत्त्याची चटणी जी असते ही देखील अतिशय स्वादिष्ट लागते. तुम्ही कढीपत्त्याची चटणी देखील वापरू शकता. तुम्हाला जर ताजा कढीपत्ता अवेलेबल होत नसेल तर कढीपत्त्याची जी पानं असतात ही उन्हामध्ये सुकवून त्याची पावडर तुम्ही बनवून ठेवू शकता. ही पावडर हवाबंद डब्यामध्ये बंद करून ठेवायची, नंतर ती तुम्ही सलाडमध्ये, ताकामध्ये किंवा भाजीमध्ये देखील वापरू शकता. त्याचप्रमाणे कढीपत्ता जो असतो हा माउथ फ्रेशनरचं देखील काम करतो. म्हणजे काही लोकांना समस्या असते की त्यांच्या तोंडाला दुर्गंध येत असतो, तर अशा लोकांमध्ये कढीपत्ता माउथ फ्रेशनरचं काम करतो. जी बडीशेप आणि जी शोपा असतात ह्या भाजून घ्यायच्या तव्यावरती, आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता सुकवून त्याची जी पावडर असते, म्हणजे अगदी बारीक पावडर नाही करायची, थोडे ते मोठे दाणे ठेवायचे, आणि त्याची जी पावडर असते कढीपत्त्याची हे भाजलेल्या बडीशेप किंवा शोपेमध्ये मिक्स करायचं, आणि ते हवाबंद डब्यामध्ये बंद करून ठेवायचं. तुमचं ज्यावेळेला जेवण होतं तेव्हा जेवणानंतर तुम्ही जर हे खाल्लं तर तुमचं डायजेशन देखील इम्प्रूव्ह होईल, त्याचबरोबर तुमच्या तोंडाला जी दुर्गंध येण्याची जी समस्या आहे ही देखील दूर होईल. तेव्हा श्रोत्यो, पुढच्या वेळेला जर तुम्ही एखादा पदार्थ खाताना जर तुम्हाला त्याच्यामध्ये कढीपत्ता आढळला तर तो बाजूला न काढता तो खा आणि त्याच्या गुणधर्मांचा पुरेपूर फायदा घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.